देवेंद्र फडणवीस सारखा बनवा बनवीचा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला लाभला नाही। शेतकऱ्यांना सोडून सिटीचा विचार करणारा, गोरगरिबांना सोडून शहरातील जनतेचा विचार करणारा हा मुख्यमंत्री आपल्याला महाराष्ट्राला लाभला। बच्चू कडू काय म्हटले ते बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। विशेष काळ आहे हो, दिवाळीचं काय करायचं। त्यांनी 2 लाखाचे फटाके फोडले आणि 5,000 बुडवून टाकलं शेतकऱ्याने। थोडी नालायकी आहे, संबंधच नाही शेतकऱ्याची, तीळ मात्र यांना कदर नाही कुठल्याही प्रकारची। पण त्यांना एक सूत्र माहित आहे का, धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा फार छोटा करून टाकलेला आहे, मजूर असन कामगार असन, आणि त्याच्यामुळं सरकार मला वाटत नाही दखल घेईल किंवा जे काही करेल ते फार पुरेसं करेल असं काही वाटत नाही। म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्च पर्यंत वेळ आहे असं म्हणतात। किती बनवा बनवी आहे, म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत। एवढा बनवा बनवी तर बनी आहे करत नाही, सगळ्यात लबाळ, एवढं लबाळ बोलणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही। आता काय म्हटलं त्यांनी, जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापाराले हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका। म्हणजे कसं काय, इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्याला माल विकू नका, तो व्यापारी घ्यायला तयार नाही का, उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात नेऊन टाकायचं, केवढी लबाडी आहे। आणि हे जे पद्धत आहे ना, आता त्यांनी सांगितलं का निसर्ग शेतीकडे जावं लागेल। म्हणजे आमचा पेशंट आता सलाईन मध्ये आहे, अतिदक्षतामध्ये आहे, हे म्हणते योगासन करा। हे काय प्रकार आहे। निवडणुकीचा सध्या आम्ही काही विचार केला नाही, आता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, हमी भावावर विषय होत नाही। 20% बोनस देणार होते, मका, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, कापूस या सगळ्यांवर 20%। कुठे गेलं, इथं हमी भावच भेटले नाही। 20% बोनस सोडा, बाजूचं MP भावांतर योजना देतं, तुमचं इकडे तेलंगणा 5,000 रुपये पर हेक्टरी देतं सगळ्या पिकाला 5,000 एकरी। दुष्काळ पडो नसो, चांगले पीक येऊ काही हो, मग ते तेलंगणा सरकार देऊ शकते, तुम्ही का देऊ शकत नाही? तुमची मानसिकताच नाही। तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देता ना, त्याच्या 25% सुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही। आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देतं, शेतकरी हा जातीपातीत गुंडाळून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं, इकडे जातीत भांडणं लावायचे, शहर मात्र व्यवस्थित करून ठेवायचे, अशी एक व्यवस्था। त्या सुरजागडचा प्रकल्प, तिथलं लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचं आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे। म्हणजे सुरजागड पासून गोंदिया, गोंदियापासून श्रमोदय पासून मग शक्तीपीठ। म्हणजे त्या सुरजागडची कंपनी जी आहे, लोखंड जिथं निर्माण होतं त्याचा शेअर जर आम्ही जर 3-4 वर्ष अगोदर पाहिला तर फक्त 6 रुपये होता, आता 1500 कसा झाला? इसकी मली बघत आहे। सगळा जाऊ तिथं खाऊ, त्याच्याशिवाय काही करायचं नाही आहे। 28ला आम्ही सगळे, 27ला मी ट्रॅक्टर घेऊन निघणार। 1000 ट्रॅक्टर आमच्या अमरावती जिल्ह्यातले जमा होते, सगळ्यांनी वर्गणी गिरगणी करून। आता ते ट्रॅक्टरनं आम्ही बेलोऱ्याहून 27 तारखेला सकाळी 9 वाजता निघू, वर्धेला मुक्काम करून वर्धेतून मग नागपूरला 28ला जाऊ। मला वाटतं 1 ते 1.5 लाख शेतकरी यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आता नाही आले तर प्रश्न नाही, आले तर फारच चांगलं, आणि नाही आले तरी आम्ही लढूच। ज्यादा आहे तो गांधीगिरी से, कम आहे तो फिर भगत सिंगगिरी से। तर अशा पद्धतीने महाराष्ट्राला आपल्याला मुख्यमंत्री म्हणजे हा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला काय आहे तर व्यावसायिक आहे, प्युअर व्यावसायिक। कशा पद्धतीने महाराष्ट्र शक्तीपीठ मार्गासाठी लढतोय, शक्तीपीठ महामार्ग का पाहिजे, कशासाठी पाहिजे, याच्यातनं हा मोठा खुलासा इथे झालेला आहे।